जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मा या चॅनलचा नमस्कार. आपणा सर्वांचे ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात हार्दिक स्वागत. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 44वा दिवस, 13 फेब्रुवारी 2026, शुक्रवार. तेव्हा चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास आपण सुरुवात करूया. प्रथम सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया. ही फलश्रुती संत श्री रामदास स्वामी यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात प्रथम दशकात प्रथम समासात वर्णन केलेली आहे. चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करू. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. येथे श्री रामदास स्वामी यांना म्हणायचं आहे की जी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्याच्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळते. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पुढील ग्रंथ वाचण्यास सुरुवात करूया. सध्या आपण दशक दुसरा समास 9वा विरक्त लक्षण या समासाचे वाचन करणार आहोत. आजपासून आपण या 9व्या समासाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत, ज्याचे नाव आहे विरक्त लक्षण. श्रीराम. ऐका विरक्तांची लक्षणे.
विरक्ते असावे कोण्या गुणे, जेणे अंगी सामर्थ्य बाणी योगी याचे, जेणे सदकीर्ती वाढे, जेणे सार्थकथा घडे, जेणे करिता महिमा चढे विरक्तांसी, जेणे परमार्थ पावे, जेणे आनंद हे लावे, जेणे विरक्ती दुनावे विवेके सहित, जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या बोळे, जेणे सद्विद्या ओळे, जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित, मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती, मुखी राहे सरस्वती मधुर शब्दे बोलावया, हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरिजे, तरी मग विख्यात होईजे भूमंडळी, विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते दारिष्ट धरावे दमन विषयी, विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन, विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगट व्हावे, विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी, विरक्ते यत्ने करावी, विरक्ती आपुली, विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी, विरक्ते निवृत्ती विस्तारावी, विरक्ते नैराशता धरावी सदृढ जीवेसी, जय जय रघुवीर समर्थ. आज आपण ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 10 यांचे वाचन केलेले आहे. पुढील ओव्यांचं वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 1 या अंकापासून आता या शब्दापासून आजच्या मराठीच्या अनुवादाच्या वाचनाची सुरुवात आपण करीत आहोत. आता विरक्ताची लक्षणे ऐका. विरक्तांचे अंगी कोणकोणते गुण असावेत की ज्या योगे त्यास योग्याचे सामर्थ्य अंगी योग सामर्थ्य वाढेल प्राप्त होईल, अथवा ज्या गुणांच्या अभ्यासाने योग्यांनाही सामर्थ्य लाभेल, ज्या लक्षणांच्या अभ्यासामुळे विरक्ताची सत्कीर्ती वाढेल, सार्थकता होईल व त्याचा महिमा वाढेल, परमार्थ करण्यास फुरसत मिळेल, त्याचा परमार्थ सफल होईल, आनंद उचंबळेल, विवेकयुक्त वैराग्य द्विगुणित होईल, सुख भरपूर मिळेल, सद्विद्या प्रसन्न होईल, निश्रेयस मोक्षासह ऐहिक भाग्य अभ्युदय वाढेल, परमेश्वर प्राप्तीचे मनोरथ व त्यासाठी करीत असलेल्या साधनांविषयी इच्छा परिपूर्ण होऊन जिव्हेवर मधुर भाषण करीत सरस्वतीच जणू काय नांदेल हे आता सांगतो. ही लक्षणे ऐकावी व मननपूर्वक अभ्यासाने आचरणात आणावी, म्हणजे सर्व जगात त्याची कीर्ती दुमदुमून जाईल. विरक्ताने पुढील लक्षणे चित्तांत धरावी, म्हणजे तो भूमंडळावर विख्यात होईल. विरक्ताने नेहमी विवेकपूर्वक वागावे, अध्यात्म विद्येचा अभ्यास वाढवावा, इंद्रियांचे दमन करण्याविषयी धैर्य धरावे, स्वतःचे जप तपादी साधन सांभाळून दुसऱ्यास परमेश्वर भक्तीचे मार्गास लावावे आणि विशेष करून ब्रह्मज्ञान असावे, प्रगट करण्याकडे रोख असावा. विरक्ताने साधन मार्ग म्हणजे ब्रह्मज्ञान व सगुण भक्ती प्रगट करावी, आपले व इतरांचे भक्तिप्रेम वाढवावे. अभ्यासू साधकांस शांतीचा नमुना आपल्या आचरणावरून पाहावयास मिळेल
अशी अगाध शांती आपल्या आचरणात विरक्ताने दाखवावी आणि एकदा उत्पन्न झालेले वैराग्य अधिक प्रयत्न करून वाढीस लावावे. आपली विरक्ती वाढवावी. लुप्त झालेल्या सत्क्रियेचा पुनरुद्धार करावा. निवृत्ती मार्गाचा विस्तार करावा. पण हे करीत असता कसल्याही इच्छेत गुंतून राहू नये. अत्यंत नैराश्य धरावे. इथे स्वामींचा अर्थ असा आहे की नैराश्य म्हणजे इच्छेत गुंतून राहू नये एवढंच त्यांना फक्त म्हणायचं आहे. निराश राहावे असा त्यांचा अर्थ नाही. ही कृपया आपण नोंद घ्यावी. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.